समज तुम्हाला तर उपवास नाही तर काय आहे, तर त्याला अट्टशील उपोसत वारीतशील म्हणतात. एवढा शब्द येणार नाही तर तुमच्या तोंडातून एक शब्द प्रचलित झाला पाहिजे, उपोसत. तुम्ही काय पकडले बा वर्षावासाचे, तर उपोसत धरले. उपवास धरला शब्द टाकायचा, मग उपवास धरला तर मग नाचताय. परत उपोसताचे 3 प्रकार सांगितले भगवान बुद्धांनी. पहिला उपोसत आहे गोपाल उपोसत. जसा एखादी गुईराखी काय करतो, किंवा जो गोपालक असतो गायीचं पालन करतो, तो काय करतो, उद्याला गायी कुठं न्यायच्या आहे चाराला, भरभक्कम हिरवागार चारा कुठं आहे, पाणी कुठं आहे, तर आदल्या दिवशीच ठरवून ठेवतो. कोण? गुराखी. तर तशाच काही स्त्रिया उपोसत धारण करतात, तर ठरवून ठेवते मी उपोसत तर पकडला, पण संध्याकाळी काय काय खाण्याचे पदार्थ आपल्या डोक्यामध्ये धरून ठेवते, सगळं खाण्यामध्ये चित्तर. काय ते उपोसत बापा, नकली. तर गाई गुराखी करून ठेवते का नाही. पुलगावच्या पंचधाराच्या काठावर मस्त हिरवागार चारा आहे, मस्त पाणी आहे, तर मी उद्या तिथंच गाई नेईन. त्यानं झोपेतून उठल्यावर बाजीवर असतो असा उकड झोपेमध्येच विचार करतात, मी तिकडच गाई घेऊन जाणार, तिकडच मस्त पाणी पाहिजे माझ्या गायला, मस्त चारा होईल. तर तसेच काही बाया उपोसत पकडतात, पण ठरवून ठेवते मी भगराचे लाडू करीन का साबुदाण्याची खिचडी करीन. तर सगळं लक्ष कशामध्ये असते, अन्नामध्ये. ते कोणतं उपोसत बापा, 12च्या आत भोजन करायचं आहे भिक्खूंसारखं, म्हणून त्याला उपोसत असं म्हणतात. तर उपोसत म्हणजे काय, तर 8 शील ग्रहण करणं, की नुसतं अन्नाचा त्याग करणं. आणि भिक्खूसारखं 12च्या आत जेवलं त्यालाच नाही म्हटलं. उपोसत म्हणजे 8 शील घेणं. मला सांगा, हिंदू स्त्रिया किंवा हिंदू पुरुष जे उपवास करतात, तर त्यांच्याकडे अष्टशील आहे का? आणि तुम्ही आता आज अष्टशील घेतलं का नाही, काही महिलांनी घेतलं का नाही इथं भीमोदय वाचनालयामध्ये, तर त्यांच्यामध्ये अष्टशील आहे का? नाही नाही. फक्त देवीला नवस बोलायचा, कोंबड्या बकऱ्याचं काही संदर्भात काहीतरी पुटपुटाचं, आणि ते आपलं वगैरे ते अन्ना पाण्याचं हे वगैरे सगळं करायचं, फराळाची आखणी करायची, या पुढच्या उपवासाले काय, त्याच्या पुढच्या उपवासाले काय, त्याच्या पुढच्या उपवासाले काय, हे सगळं प्लॅनिंग आहे. तुम्ही करता का तसं? म्हणजे फरक आहे का नाही? उपवास नाही. म्हणून लक्षात घ्या, बौद्ध धर्मात उपवास नाही, उपोसत आहे. म्हणून कोणता शब्द वापरायचा? उपोसत. समजलं का? तर भिक्खूंचे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पंचशील पाळतो, आणि महिन्यातून 4दा, आणि वर्षावासात आपण मस्त चांगल्या पद्धतीनं आपल्या क्षमतेनुसार अष्टशील पाळलं पाहिजे. आलं का लक्षात तुम्हाला? आणि मग ते अष्टशीलही खूप महत्वाचं आहे. अष्टशील पाळत असताना भिक्खूला किती नियम असतात? 10 किती नियम असतात? आणि तुम्हाला किती पाळायचे आहे? 8. आणि नेहमीच्या दैनंदिन जीवनामध्ये पंचशील. तर 2 शील कमी आहे का नाही? म्हणजे भंतेजीचे किती आहे? 10 शील, आणि तुम्हाला किती आहे? 8 शील. मग 8 पेक्षा 2च तर कमी आहे, 2च तर कमी आहे. करू का मुंडन, घेऊ का मी भिक्षापात्रात, बनू का भिक्खुनी?